वर्ष आहे 1932, स्थळ आहे लंडन. पहिली गोलमेज परिषद. या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली मतं अगदी स्पष्ट होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट म्हणाले की वंचितांच्या आणि शोषितांच्या समस्यांचं मूळ हे सामाजिक आहे, ते राजकीय नाही. मी या गोष्टीशी सहमत नाही, कारण केवळ सामाजिकच नव्हे तर राजकीय समस्यांमुळे देखील दलितांना आणि वंचितांना अनेक प्रश्नाला सामोरे जावं लागतं. या प्रश्नांचं जर निराकरण करायचं असेल तर या घटकाच्या हातात सामाजिक आणि राजकीय सत्तासुद्धा यायला हवी, तरच प्रश्न निकाली निघतील. अशा पद्धतीची भावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्या गोलमेज परिषदेत बोलून दाखवली आणि आरक्षणाच्या मागणीचा खरा जन्म तिथे झाला. तिथून सुरू झालेली आरक्षणाची मागणी पुणे करारापर्यंत येऊन थांबली. पुणे करारानंतर भारतीय संविधान सभेच्या वादविवादामध्ये देखील ते मुद्दे आले आणि 26 जानेवारी 1949 रोजी भारतीय संविधानानं दलितांना, वंचितांना आरक्षण बहाल केलं. पण हे आरक्षण केवळ 10 वर्षांसाठीच होतं असं बाबासाहेबांनी म्हटलं होतं का? जर मग बाबासाहेबांनी हे आरक्षण फक्त 10 वर्षांसाठीच दिलं होतं तर 10 वर्षानंतर ते रद्द का केलं गेलं नाही? आणि 10 वर्षानंतर त्याची मुदत का वाढवली गेली? बरं, ही मुदत कोण वाढवली? आणि बाबासाहेब खरंच या सगळ्या घटकांना फक्त 10 वर्षाचं आरक्षण असावं अशा मताचे होते का? असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर सातत्यानं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून येऊन आढळतात. यात सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. नमस्कार, मी रवी आणि आपण पाहताय लँटन मराठी. तर आरक्षणाचे एकूण 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे आर्टिकल 16 ते 16(4)(ब) नुसार शासकीय नोकऱ्यांमध्ये दिलं गेलेलं आरक्षण. म्हणजे एखाद्या समूहाचं पुरेसं प्रतिनिधित्व शासकीय नोकऱ्यांमध्ये नसेल तर त्या समूहाला जागा राखीव ठेवण्याची मुभा आर्टिकल 16 ते 16(4)(ब) मध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतरचं जे दुसरं महत्त्वाचं आरक्षण आहे ते आर्टिकल 46 नुसार दुर्बल घटकांसाठी, विशेषतः SC आणि STंसाठी शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांची जबाबदारी घेणार. म्हणजे प्रमुख 2 आरक्षणं झाली. एक शासकीय नोकऱ्यांमधील आरक्षण आणि दुसरं शिक्षणामधील आरक्षण. या व्यतिरिक्त आणखी एक तिसरं आरक्षण आहे जे घटनेच्या कलम 334 नुसार बहाल करण्यात आलेलं आहे. ते आहे राजकीय आरक्षण. आणि या राजकीय आरक्षणाबद्दलच आपल्याला जरा खुलासेवार पद्धतीनं बोलावं लागेल, कारण आरक्षणाच्या या 3ही प्रकारांपैकी शिक्षण आणि नोकरीमधल्या आरक्षणाची कालमर्यादा संविधानामध्ये कुठेही नमूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे या दोन्ही आरक्षणाला 10 वर्षाची मर्यादा होती असं आपल्याला अजिबात म्हणता येणार नाही. राजकीय आरक्षणाबद्दल मात्र कलम 334 नुसार 10 वर्षाची कालमर्यादा घालून ठेवलेली आहे. परंतु या राजकीय आरक्षणाचं नक्की मूळ जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला पहिली गोलमेज परिषद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यातला राजकीय संघर्ष आणि पुणे करार या गोष्टी समजून घ्यायला हव्या. पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी काय भूमिका मांडली होती हे तर आपण ऐकली. त्यानंतर 1932 मध्येच भारतात बाबासाहेबांनी दलितांना स्वतंत्र मतदारसंघ मिळावा अशा पद्धतीची मागणी केली. त्यावेळी इतर अल्पसंख्याकांना ज्या पद्धतीनं स्वतंत्र मतदारसंघ दिला जात होता तसाच तो वंचित आणि शोषित असलेल्या दलितांसाठी सुद्धा असावा अशा पद्धतीची मागणी बाबासाहेबांनी केली. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या मागणीला महात्मा गांधींनी विरोध केला. येरवाड्याला, पुण्याच्या येरवाड्याच्या कारागृहात महात्मा गांधी होते. येरवाडा कारागृहातूनच महात्मा गांधींनी प्राणांतिक उपोषण सुरू केलं. उपोषण लांबलं, महात्मा गांधीजींची तब्येत बिघडली आणि देशभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे गांधी समर्थकांकडून जाळले जाऊ लागले. एवढंच काय तर काही ठिकाणी देशभरात दलितांच्या वस्त्यासुद्धा पेटवून देण्यात आल्या. महात्मा गांधीजींच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली मागणी मागे घेतली. थोडीशी माघार घेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाची जी मागणी होती ती सोडून दिली आणि पुण्यामध्येच येरवाडा कारागृहामध्ये 25 सप्टेंबर 1932 सायंकाळी 5 वाजता
महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांमध्ये एक समझोता झाला, एक करार झाला, ज्याला आपण गांधी आंबेडकर फॅक्ट किंवा पुणे करार म्हणतो. या पुणे करारानुसार राजकीय आरक्षण बहाल करण्यात आलं. 1932 नंतर देश स्वतंत्र झाला. देश स्वतंत्र झाल्यानंतर देशाचा कारभार संविधानानुसार चालवण्यासाठी संविधान सभेची स्थापना केली गेली आणि संविधान सभेमध्ये देखील बाबासाहेबांनी दलितांच्या, शोषितांच्या आरक्षित मतदारसंघाची मागणी लावून धरली. याला सगळ्यात पहिला आणि मोठा विरोध केला सरदार वल्लभभाई पटेल यांनी. अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष असलेले सरदार वल्लभभाई पटेल यांचं म्हणणं होतं की सर्व प्रकारच्या अल्पसंख्याक समूहांना देण्यात आलेले आरक्षित मतदारसंघ किंवा आरक्षित जागा रद्द करण्यात यावा, कुठल्याही पद्धतीचं आरक्षण असता कामा नये. महात्मा गांधीजींची हत्या झाली आणि त्यानंतर हा प्रस्ताव पुन्हा एकदा संविधान सभेच्या समोर आला आणि या प्रस्तावाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कडाडून विरोध केला, नाराजी व्यक्त केली आणि आपण संविधान सभेतून बाहेर जाणार असल्याचा इशारा दिला. संविधान सभेत यापुढे आपण असणार नाही अशा पद्धतीचा निर्वाणीचा इशाराच बाबासाहेबांनी दिला. सरदार वल्लभभाई पटेलांनी थोडी नरमाईची भूमिका घेतली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रस्तावाला अनुकूलता दर्शवली आणि देशभरात SC आणि ST साठी आरक्षित मतदारसंघ करण्याच्या तरतुदीला मान्यता देण्यात आली. मात्र ही मान्यता देत असताना हे राजकीय आरक्षण पुढील 10 वर्षांसाठीच असावं अशा पद्धतीची तरतूद कलम 334 नुसार संविधान सभेमध्ये करण्यात आली. बाबासाहेबांनी राजकीय आरक्षण केवळ 10 वर्षांपुरतंच असावं अशा पद्धतीचं वाक्य कुठेच बोललेलं नाहीये. उलट हे राजकीय आरक्षण प्रदीर्घ कालावधीसाठी वंचितांना आणि शोषितांना असायला हवं अशा पद्धतीची भावना बाबासाहेबांची होती. 10 वर्षांची जरी ही मुदत असली तरीही 10 वर्षानंतर याचा आढावा घेऊन जर गरज वाटली तर त्यानंतर पुढील 10 वर्षासाठी सुद्धा याच्यामध्ये मुदतवाढ करता येईल अशा पद्धतीची तरतूद 26 जानेवारी 1949 रोजी करण्यात आली आणि त्यानंतर 1959 साली पहिल्यांदा या राजकीय आरक्षणाला मुदतवाढ दिली. तिसऱ्या घटना दुरुस्तीनुसार 1959 पर्यंत असलेलं राजकीय आरक्षण 1969 पर्यंत वाढवण्यात आलं आणि तिथून पुढं प्रत्येक सरकारच्या काळात त्यामध्ये 10 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आणि शेवटची मुदतवाढ 2019 साली देण्यात आलेली आहे आणि 25 जानेवारी 2030 पर्यंत राजकीय आरक्षणाचा मुद्दा कायम करण्यात आलेला आहे. हे आरक्षण केवळ राज्यातल्या विधानसभा आणि लोकसभांसाठी असतं. राज्यसभा आणि विधान परिषदेसाठी हे राजकीय आरक्षण अस्तित्वात नाही. बाबासाहेबांनी राजकीय आरक्षण देताना नेमकी काय भूमिका घेतली? बाबासाहेबांनी खरंच 10 वर्ष म्हटले होते का? आणि राजकीय आरक्षण 10 वर्षासाठी असताना त्यात सातत्यानं मुदतवाढ कोण दिली, कधी दिली, कशी दिली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळाली असतील अशी आशा करतो. अशाच पद्धतीचे वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या प्लॅटफॉर्मला अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. नमस्कार.